म्हणजे मॅडम लोकेशन मिळालं. बघू बघू. भारती मॅडमच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन हे एका बंद फॅक्टरीमध्ये दिसते, हे बघा. आणि याच लोकेशनला त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झालाय, म्हणजे ते त्याच लोकेशनला असण्याचे जास्त चान्सेस आहेत. माझ्या मंजू बरोबर फक्त माझं नाव लागेल, फक्त माझं, इतर कोणाचं नाही. आलं लक्षात? मी का मारतोय तुला? नो नो नो. तुला शोधत शोधत सत्या आणि मंजू इथे येतील आणि मग त्यांच्या हाताने तू फशक. सोड मला प्लीज, सोड. माझं ऐकायचं नको, घरच सोड. घरी ना माझी लहान लहान लेकर आहेत, त्याची माझी वाट बघत असतील. काय मिळणार आहे मला मारून? सोड मला, ऐक माझं प्लीज. अरे तू प्लीज प्लीज सोड, प्लीज 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 सोड मला, ऐक माझं. नको करूस असं. काय मिळणार आहे तुला असं कर? नको. गुड गर्ल, शांत राहायचं. का जन्मत बोलूस? अरे जयदे, त्या सायको माणसानं भारती मावशींचं अपहरण केलंय. त्यांच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन मिळालं, तिथंच जायचं आपल्याला त्यांना शोधायला. चला की पटकन, चला चला लवकर, चला निघूया लगेच. माझ्या फोनवर लोकेशन पाठवा. कांबळे पडवळ, तुम्ही त्या दिशेला जा. हो. जयदीप भाऊजी तुम्ही या बाजूला. सत्य तू आणि मी इकडे जा. ए, तुम्ही तिकडे बघा, जावा लवकर. तुम्ही मागं बघा भंडारे का. भारती मावशी, हे सगळं जरी मी करत असलो ना, बट आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दिस. तुझ्या मरणाला मी रिस्पॉन्सिबल नाहीये. तो सत्य आणि मंजू याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यांनी जर फोन बंद केला नसता ना, मला त्रास झाला नसता ना, तर मी हे सगळं केलंच नसतं ना. तुझा जीव गेलाच नसता. ते आरोपी आहे, कळतंय ना. पण यू नो व्हॉट, मंजू चुकीची नाहीये. ती खूप इनोसंट आहे. आय नो हर. तो सत्य आहे ना, तो तिच्या साधेपणाचा फायदा उचलतो आणि मग हे असं कुठेतरी तिला घेऊन जाणार, मला त्रास होणार आणि मग मी असं काहीतरी करणार. मग काय, तुझ्यासारखा असून कोणाचा तरी जीव जाणार, सत्याच्या जवळच्या व्यक्तीचा जीव जाणार. मग त्याची अक्कल येईल. बटे, तू का वाईट वाटून घेते? अले बालती मावचू, तू नको रडू. अगं असं समज की तू तुझ्या लाडक्या सत्यादादासाठी शहीद होते. अगं भारती मावशी, तू शहीद झाली ना, तर तुझ्या जागी तुझ्या मुलीला अनुकंप तत्वावर नोकरी मिळेल. विचार कर, अनएम्प्लॉयमेंटचा पहिलेच प्रॉब्लेम आहे, त्यात नोकरी मिळते ग. छान कार्य होतंय तुझ्या हस्ते. गुड, यू शुड बी प्राऊड. अगं त्यांच्या भविष्याची काळजी नको करू, त्यांचं भलंच होणार आहे. आय एम डॅम शुअर.
झालं वाघमारे? भारती मावशी काय झालं सत्य दादा? चैद्या हळू हळू थांब शांत. हे बघा कुणीच अजिबात आवाज करू नका, शांत राहा. ला 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 ला. खाज येते दाढीला, सवय नाही. अरे वय झालं. वय ऐक ना, तू जेव्हा मरत असशील ना आणि सत्य म्हणजे तुझ्या समोर येतील, त्यांना माझा निरोप दे. मंजूला सांग की आयुष्यभर माझं असं नीट ऐकायचं. नाही ऐकलं ना तर तिच्या जवळच्या व्यक्तींना त्रास होणार. सांगशील ना? नाही, त्यांना कळायला हवं ना मी काय चीज येते. प्लीज हा, माझा निरोप तेवढा पोचवशील ना? ओय भारती मावची, ए सांगशील ना? सांगशील का नाही? सांग. शाबाश. आले ते आले. ओरड, आता तुझा गेम खल्लास. ओरड. भारती मावशी थांब, थोडे ड्रामा बिल्ड करू. ओरड 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 ओरड. भारती मावशी भारती मावशी भारती मावशी भारती मावशी भारती मावशी आहो. श्वास घ्या. तुम्ही ठीक आहात आता? भारती मावशी शांत व्हा. हे बघा अजिबात पॅनिक होऊ नका, तुम्ही एकदम सुखरूप आहात. शांत राहा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या. दादा, अरे इथं तर कुणी दिसेना. ह्यांना मारलं तर कुठे गेला? पळून गेला काय? भारती मावशी कुठे गेला तो? फरार झाला तो. चैत्या पडवळ, तुम्ही इथंच थांबा भारती मावशींजवळ. मी आणि वाघमारे बघून येतो. चला वाघमारे. हे चला रे तुम्ही पण. या वाघमारे. शांत बसा. पडवळ पाणी पाहिजे आपल्याला.
अरे आसपास तर कुणीच दिसत नाही. नेहमीसारखं पळून गेलाय. जाऊ दे, आपण भारती मावशीकडे जाऊ. पडवळ, कांबळे, भंडारे मामा. पशा, अंकुश, लवकर या. कुणी दिसलं का आसपास? नाही सध्या दादा, सगळं शोधलं आम्ही, इथं कोणीच नाहीये. कुणी सापडलं नाही. बर, आधी भारती मावशीकडे जाऊ, त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला जाऊ. चला. ठीक आहे, तुम्ही गाड्या काढा, आम्ही आलोच. चला. दादा, काय झालं? सापडला का तो? नाही, पळून गेला तो. भारती मावशी, चला आपण जाऊ इथून. चला, सावकाश. मंजू 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 तुला इतकी ताकद कुठून मिळते? सांग ना, कुठून मिळते एवढी ताकद? दरवेळेस तूच कशी काय जिंकतेस? मी एवढी प्लॅनिंग करतो, सगळं व्यवस्थित प्लॅन करतो, पण तुम्हाला दरवेळेस कसं काय शोधतेस? आज तर तुम्हाला ऑलमोस्ट पकडणारच होते. मी तुझ्या आणि सत्याच्या हाताला लागणारच होतो की थँक गॉड मी तिथं वेळेवर एस्केप झालो. नशिबाने वाचलो. काम डाऊन आर्यन, काम डाऊन, ब्रीथ. बट शाबास, गेम भारी खेळला तू. गुड जॉब बडी, गुड जॉब. अरे दरवेळेस कशी काय जिंकतेस तू? सांग ना. हो, आत्ता लक्षात येतंय इन्स्पेक्टर मॅडम, आत्ता लक्षात येतंय माझ्या. त्या 150 सत्यामुळे. तोच आहे ना तुझ्या जिंकण्यामागचं कारण? हा, बोल ना. कारण त्या सत्याला साताऱ्याचा कानाकोपरा माहितीये, चप्पा चप्पा माहितीये त्या सत्याला. सत्या तुझी ताकद आहे ना? ठरलं तर मग तुझी ताकद तुझ्यापासून कायमची संपवायची. सत्याचा गेम ओव्हर करायचा. सत्याचा गेम ओव्हर झाला की मंजू तू खचून जाशील. वाडा जीनियस प्लॅन. बास मंजू, एकदा का तू खचले की बास, माझा खांदा तुला आधार देण्यासाठी तयार आहे. बास, मग तुझं मन जिंकायला मला जास्त वेळ नाही लागणार. ला 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 ला. पण त्यासाठी तो सत्य कायमचा संपायला हवा. इन्स्पेक्टर मंजू, इन्स्पेक्टर मंजू. पडव, खुर्ची घ्या पटकन. सावकाश सावकाश. भारती मावशी, बरं वाटतं आता?
हे बघा, आता काही काळजी करू नका, आपण सेफ प्लेसला आलोय, आपल्या पोलीस स्टेशनमध्ये. पडवळ, पटकन जाऊन ज्यूस घेऊन या. हो मॅडम. भारती मावशी, मला सांगा, तुम्ही त्याच्या तावडीत सापडला कशा? तुम्ही त्याचा चेहरा बघितला का? कुठं भेटला तुम्हाला तो? मी ते एक मिनिट. कांबळे, जबाब लिहून घ्या. हो मॅडम. बोला. मी ते इथून घरी जायला निघाले होते आणि पोलीस स्टेशन पासून अर्ध्या रस्त्यावरती पोहोचली, थोड्यात मला मागून त्या माणसाने आवाज दिला. पोलीस मॅडम, माझ्या लेकीला वेळेवर मदत नाही मिळाली आणि तिला काही बरं वाईट झालं तर? आई ग बाबा, वाचवा, कोणीतरी या मदतीला. आई ग, आई ग. भारती मावशी, तुम्ही त्याचा चेहरा तर बघितलाच असेल ना? हा, म्हणजे तुम्ही वर्णन करा, आपण स्केच आर्टिस्टला बोलवून घेऊन लगेच त्याचं स्केच तयार करू, म्हणजे आपल्याला मदत होईल त्याला शोधायला. हो मॅडम, पण मी त्याचा खरा चेहरा कुठे पाहिलाय? तो त्या म्हाताऱ्याच्या वेशात होता. मी त्याला पाहिलंच नाहीये, तर मी कसं सांगणार आहे तो कसा दिसतो? तो खऱ्या चेहऱ्यानं आणि खऱ्या नावानं कधीच आपल्या समोर येणार नाही. वाघमारे, त्याला असं स्केच काढून नाही शोधू शकत आपण. तसं शोधणं पण अवघड आहे. तो ना खूप विक्षिप्त माणूस आहे. मी पहिल्यांदा इतका विक्षिप्त गुन्हेगार पाहिलाय. म्हणजे तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. ती तर आम्हाला आधीच कळाली. भारती मॅडम, ज्यूस पण घ्या. नाही नको आहे मला. भारती मॅडम, बरं वाटेल तुम्हाला, घ्या. सध्या मॅडम, तो माणूस आहे ना, सतत तुमच्या दोघांबद्दलच बोलत होता. मध्येच विचित्र हसत का होता, तुमचं आणि सत्याचं नाव काढून ना चिडचिड करत होता नुसती. आणि सत्या, तुझ्यावरती ना त्याचा सगळ्यात जास्त राग आहे. त्यामुळे प्लीज तू सांभाळून राहा. मॅडम, तुम्ही दोघं सुद्धा सावध राहा. खूप भयानक माणूस आहे तो. सत्या 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 सत्या. काय रे, माझ्या आणि मंजूच्या लाईफ मधला सगळ्यात मोठा अडथळा आहे तू. विलन आहेस तू, विलन. माझ्या आणि मंजूच्या लाईफ मधला सगळ्यात मोठा विलन. तुला बाजूला केल्याशिवाय आमची लव्ह स्टोरी सुरूच होऊ शकत नाही. काय रे, सत्या सत्तू बॉस माझ्या मंजूला बाहेर घेऊन जाणार, दोघांचे फोन बंद ठेवणार, माझ्या मंजू बरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करणार. डू यू थिंक इट्स फन? वर मलाच पकडून पोलिसांच्या ताब्यात देणार तू? ना, नो 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 नो. असं कधीच होणार नाही सत्या. तू माझ्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच मी तुझा गेम खल्लास करणार. डू यू अंडरस्टँड सत्या? येतंय का लक्षात? लक्षात येतंय का? काय गरज होती रात्री या प्राती फिरायची? आता तिकडं काय झालं असेल, काय नाही, काय ठाऊन. तेच ना, आता माझ्या बी जीवाला घोर लागलाय. सत्यभाऊजींनी जयदेला फोन करून कशाला बोलून घेतलं असेल, आणि तो बी गेलाय 100च्या स्पीडनं लगेच. मम्मी, मला तर वाटतंय नक्की काहीतरी संकट आलं असणार. हे, तुझी लेक का नाही ह्या घरात काही शांती टिकू देत नाही बघ. दर दुसऱ्या दिवसाला काही ना काही प्रॉब्लेम घेऊनच घरात येत असती. आणि आज जर माझ्या सत्याला तिच्यामुळे काही झालं का नाही का बघ तिची कशी वाट लावते ती.
माया उगच टोक गाठू नकोस. मंजूला कशाला मध्ये आणतेस? यात मंजूचा काय दोष आहे? ओ पेंटर, तिचा काय दोष म्हणजे? घड्याळ दिसतं ना तुम्हाला? बघा की किती वाजले. ती घरघुशी तर सत्याला काय नवरा मानत नाही आणि तरी मी त्याला बाहेर घेऊन गेली. आता त्या दोघांचं बाहेर काय चाललंय, कुठं फिरतात, काय करतात, काय ठेवाय का आपल्याला? आणि सत्य कुठं तर अडचणीत आहे म्हणून त्यानं जयदेला फोन करून बोलून घेतलंय. आणि आपल्याला कळवायचा शहाणपणा सुचलाच नसत त्यांना. सुचणार तर कसं म्हणा? ती नेबेट संकट आहे ना त्याच्या. सत्य तर काय तिच्या हुकमारच नाचतोय. ती नेबेट तर सत्याला नवरा मानत नाही तरी पण त्याची मदत घेऊन का नाही चांगलं पिळून काढले त्या बाईने त्याला. कुठं असं माझं लेकरू कोकरू वागरू काय माहिती. देवी आई, लक्ष राहू दे बाई माझ्या लेकरावर. कुठली अडचण येऊ देऊ नको त्याच्यावर. लक्ष ठेव. सत्या, मंजू काय किती वाजलं? कुठं उंडरत होता? ए नेबेट, काय म्हणली होतीस तू? का हिथून पुढं तुझ्यामुळं माझ्या घराला सत्याला कुठलाच आणि कसलाच त्रास होणार नाही. पण तुझा ह्यो वचननामा कुठल्याही शिवर टांगून आलीस. एवढ्या भर रात्री माझ्या सत्याला सोबत घेऊन कुठे गेली होतीस तू? सत्या, काय मॅटर आहे ह्यो? तू एवढ्या लगबगीनं जयच्या लक्षाला बोलून घेतलंस? हे बघ सत्या, ह्या पुरच्या नादाला लागून पुन्हा एकदा तू तुझं नुकसान करून घेतोय कसं कळत नाही तुला? मम्मी, एक मिनिट. हे बघ, यात काय वाघमाऱ्यांचा दोष नाही. झालं. वाघमारेचा काही दोष नाही. वाघमारे अशा नाहीत, वाघमारे तशा नाहीत. बंद कर तुझं वाघमारे पुराण. बरं, हिच्या पै संकट आपल्या आयुष्यात इन्स्टॉलमेंट वर येतात. नंतर हिची बाजू येऊन बोलतोस तू. कधी बाहेर पडणार हिच्या मायाजाळमधनं? मम्मी पास. हे बघ, खरं काय ते माहित नसताना उगाच आकांत तांडव करू नकोस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वाघमारे मला नाही, मी त्यांना घेऊन बाहेर गेलो होतो. अरे पण कशाला? काय संबंध आहे तुझा? हे बघ सत्य, ही तर काही तुला नवरा मानत नाही ना, मग ही तुझ्यासोबत गेलीच कशी काय? आणि तुम्ही दोघं जण एकत्र राहूच कसं काय शकता? आणि रात्री अपरात्री तुम्ही दोघं जण एकत्र राहिला आणि ह्याचा अर्थ जगाने वेगळा काढला तर काय होईल? ठेवाय का तुम्हाला? मम्मी, नवरा बायको जर एकत्र बाहेर राहिले तर जगाचा विचार करायची काय गरज आहे? आणि कोण विचारायला येणार आहे तेव्हा? आणि कुणाला विचारायला यायचं असेल ना तर माझ्या समोर येऊ दे, मग मी बघतो कुणाची हिंमत आहे ते.